बघा रोहिणीला सगळ्याची काळजी. काय काय बोल. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय करायला तू? गोळ्या टाकायला चिपक्याला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तुम्ही तर मस्त मजेतच असाल आणि थंडी खूप पडलेली आहे इकडं. काय करायचं तू? हे काय बनवलं तू? गोळ्या टाकले. हो का? बघा रोहिणीला सगळ्याची काळजी. काय काय बर. आणि हे बघा इकडं आई आहे. नमस्कार. नमस्कार. तुमची तब्येत बरी आहे का? चल बरं आहे तू. मी तुला चल म्हणलंच नाही आले. पहा मित्रांनो, हे असं करते बघा. ही मोठ्या भावासोबत जाऊन आली दवाखान्यात आणि मी तिला कालपासून मी म्हणायला लागलो यांना चला चला चला. असं भेदभाव कोण करते पण आहे तू? का? आणि हे बघा, हा प्रसाद आणले आपण. हे बघा, हा प्रसाद ओंकारेश्वरून आणले. उज्जैन किंवा ओंकारेश्वर, बहुतेक उज्जैन मधलाच असेल. मग काय चालू आहे बाकी? आणि ते छोटे आणायला बघा रोहिणीला. ते फक्त कपाटात ठेवायसाठी आणलं. आरती करायची. तिला मी सांगू टाकलेलं आहे. जाय लवकर घालून ये बा. हे अशी वर डोकं लावती. काय म्हणाल मी तुला? कधी? थंडी गेल्यावर. हो काय? हे बघा, आईनं मस्त फोडणी गेलेली आहे. काय चालू आहे याच्यात? बरं, तुमची कडे काय कोण एवढी? माझ्या जमान्यातली ती. आणि असं त्याचं काळपट गिळपट काही लागत नाही मित्रांनो, मैत्रिणींनो. चुली पेटत होतो पहिले. हा, त्याच्यामुळे ती काळी आहे. हे बघा इकडे वरण कशाच केलं? पालक, डाळ पालक. तुम्हाला काय आवडतं बाबा? पालक मला तर बिलकुल नाही आवडत आहे. पप्पाला आवडते ना. आवडीनं खाते बाबा आमच्या घरात ते वरण. आणि हे बघा, आमच्या व्हिडिओ मध्ये आज ओ बिट्टा इकडे हे बा. हे बा हे बा हे बा काय? हे बा हे बा हे बा हे बा. दादा म्हणते एक प्लेट वरण काय? पप्पाची टोपी अशी करायची मंगा. सुबाग पण तोंड पाय. हे बा मित्रांनो, इकडे दिसत असून मी तुम्हाला या आईनं टाकलं बघा. आता मग आई तुला कोणती साडी आणायची सांग. काय भाजी? आता चला माझ्यासोबत तुम्ही दोघी पण माझ्यासोबत चला. तिघी पण. आणि एक एक साड्या घ्या. हे बा हे बा. काय भाग्यश्रीला देऊन टाक. हे का? घालत नाही. तिच्या बहिणीला देऊन टाकू आपण मित्रांनो, मैत्रिणींना. तिला आवडत नाही ते. हो का? हे बा हे बा. या आमच्या घरात आहे ना ते आग बर. काय दुखत होतं वहिनीच? वहिनी 100च्या पुढे तापवती. अरे बाप रे बाप. कस काय? काय मग आता ते पिऊला पण झाली असं. तुम्ही काळजी घ्यात जा बरं. आई थंडीत दिवस आहे. दवाखान्यात नेलत ना. हो का? दवाखान्यात गेला फरक पडते भाऊ. तुम्हाला आता समजलं का? तुम्ही अंगावर नका काढत.
तू पण इकडे ये का? काय दुखलं ना तुम्ही सांगायचं हा? मी थोडीस मी सांगत नाही का मग? काय म्हणाल तुला मी सांगत नाही का मग? दाढकड येऊन अंगावर काढण्यापेक्षा ते बेटर आहे, सांगून देणार आणि मोकळं होऊन जाणार. लहान लेकराचं कसं असतं, लहान लेकरू सांगू शकत नाही, बरोबर. तर आम्ही 2 दिवस झाले, आम्ही चाललो आता फिरायला बाहेर जेवण झाल्यावर. मला वाटलं कुठं बाहेर लगे घेऊन चालले तुम्ही विदेशात. मग चालायचं का? चल आता रोहिणीला चालू घेऊन विदेशात. दसपण टाकत होता. हो काय, हा. रोहिणीला विदेशात घेऊन जातो आता. बरं तुम्ही आता उखाणे घ्या एखादं, मी आता संक्रांतीला घेऊन दाखव मला. काय सांगतो रे तू? पाठ करा पाठ. कोण सांगे? आता दादा म्हणले काय? 5 नाव तू घेशील, 5 नाव रोहिणी घेईन, 10 नाव वहिनी घेईन. बाई हा काय प्रकार? मला काय माहित कोणचा प्रकार आहे. ते नाही उघडू. तुला नाव येतं का? घे बरं रोहिणी एखादं नाव, एखादं नाव घे. तुला जे येतं ते मला घे. खरंच येत नाही ना. तुला जे येतं ते घे. मला खरंच येत नाही. कोणचं पण घे, मी तुला असं नाही म्हणतो. मग कोणचं पण घे, मला खरंच येत नाही, शपथ नाही. एक घे. सोन्याचं मंगळसूत्र सोनारानं घडवलं, कांतीलालचं नाव घेते. अरे 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 काय मिठ गे लवकर लागणार दिवशी कसं घेतलं होतं? मग तेच बघितले होते मी 2-3 काय? मध्ये म्हणून घेतले होते. मेथीची भाजी, मेथीची भाजी. महादेवच्या पिंडीवर टरबुजाची फोड हा फोड. हा, कांतीलालचं बोलणं साखरेहून गोड. मला तर वाटलं गुलाबजामुन पेक्षा गोड. तू काय कसं माझं गुदाला इकडं? आईचं लग्न कधी होईल? सोन्याच्या आडकीत त्याला हिरेमोती जोडले. कांतीलालच्या जीवनासाठी आई वडील सोडले. पाय ग, असं काही येतं का तुला? खरंच सोडली? सोडले नाही का? हा. आय तू कधी पाठ केलं ते? स्पेशल पाठ करून दिली. मग हा, तुम्हाला एक सांगतो की माझ्या व्हिडिओ मध्ये आईचं आहे का, आईचा रोल वेगळा असतो म्हणजे बोलण्याचा, आणि ओम भाऊच्या व्हिडिओ मध्ये वेगळा असतो. कसं काय? नाही तर सारखेच व्हिडिओ जमण्याच्या बाद मग वेगवेगळे व्हिडिओ होईल ना, सारखेच व्हिडिओ होईल ना. त्याच्यामुळं असं व्हिडिओ मध्ये माझी आई मला बोलत असते, तुम्ही काय एवढं मनावर घेऊ नका. आणि ते म्हणतात ना, सगळे लेकरं आईला सारखे असतात. आज दूध नसते माईला 10 लेकर असले तर. हा, हे पा भेदभावचा इथं काही विषय नाहीये, तुम्ही तसं काही विचार नका करू. सगळं व्यवस्थित आहे, ज्याचे त्याचे ती जागेवर बरोबर आहे की नाही. बाकी चला मित्रांनो, तुम्हाला